येशू राजा प्रत्येक जीवाला परमेश्वरा अडथळ्यांना दूर कर परमेश्वरा आलेली मोठी दोन काढून टाक परमेश्वरा क्षमा कर परमेश्वरा आम्ही तर क्षमा केली परमेश्वरा आमच्या अपराधांना आमच्या गुन्हेगारांना आम्ही क्षमा केली परमेश्वरा तू आम्हाला क्षमा कर परमेश्वरा सेनाधीश परमेश्वरा तुझ्या अधिकारातच परमेश्वरा ठेव प्रभू येशू राजा तुझ्यापासून दूर जाऊ देऊ नको भटकू देऊ नको हालेलुया आम्ही थोडी प्रार्थना कर हालेलुया आराधना हमेशा पूरी होती है स्वर्ग में जैसी तेरी इच्छा हमेशा पूरी होती है वैसे ही दुनिया में मुझ में भी तेरी प्रभु हमेशा पूरी हो जाए वैसे ही दुनिया में मुझ में भी प्रभु हमेशा पूरी हो जाए आराधना 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 पवित्र हो तेरा नाम हे मेरे स्वर्गीय पिता पवित्र हो तेरा नाम स्तुति के योग्य है तू महिमा के योग्य है तू योग्य है क्षमा देने को
प्रभु ने हमारे जीवन में बहुत बड़ा चमत्कार किया। मेरे जीवन तो बोलते ना, मेरे आदमी के दारू के वजह से खराबी हो गया था। रात दिन में प्रभु से यही प्रार्थना करने की कि प्रभु ये गंदगी से मेरे को छुटकारा कब मिलेगा करके। ना तो मेरे को इसकी बात सहन होती, ना ये मेरे लिए चीज़ मेरे को पसंद है। प्रभु सिर्फ इससे मेरे को छुटकारा दिला। मैं रात दिन प्रेयर करने की इतनी परेशान थी वो दारू की वजह से, तो बहुत से बोलते ना मुसीबतें भी आई, रोज़ की किरकिर रहने की। और मेरा आदमी इतना पीने के ना कि सुबह 4 बजे से वो नींद में से उठ के कभी टब के नीचे छुपा, कभी टीवी के पीछे छुपा, कभी सोफे के नीचे छुपा, ऐसे बाटलियाँ छुपा के रखने की। तो वो सुबह 4 बजे से नींद में से फड़फड़ा के उठने के और बाटली ढूंढ के निकलने के और घटाघट पीने के। मैं तब भी प्रभु बोलने की, प्रभु तू इनका ताबा ले, ये गंदगी चीज़ से मैं बोली उनको तू छुटकारा दिला। मैं हमेशा बोलने की। और 40 दिन के हम लोग ने जब फास्टिंग चालू करे, जब पास्टर ने हमारे को बोले कि तुम्हारे को सब में ज़्यादा जो चीज़ से तुम्हारे को मुसीबत रिंगी, परेशानी रिंगी ना, वही चीज़ पे तुम 40 दिन प्रेयर करो करके। तो मैंने एक ही विषय रखे कि प्रभु मेरे को मेरे आदमी की दारू से छुटकारा मांगता करके मैं बोली। और मेरे को तो तूने सब कुछ दिया मैं बोली। तो हम सब बहनें मिलके ना, हम हमेशा वही प्रार्थना, उसकी वही चीज़ के लिए हम प्रेयर करने की। तो प्रभु ने सच में हमारी प्रेयर को 40 दिन की प्रेयर को 3रा ही दिन हुआ था और ऐसा प्रभु ने चमत्कार किया, उनको ऐसा स्पर्श किया कि प्रभु ने उनकी वो दारू हमेशा के लिए उनसे दूर करे। अभी उनको बोलते ना वो चीज़ की याद भी नहीं आती, और वो चीज़ को वो बोलते ना, वो कोई सामने से भी लाके देंगे तो वो नकारते, नहीं बोलते कि नहीं मैंने छोड़ दिया, अभी मैं नहीं पीता। कल ऐसे हो गया, हमारे इधर एक लड़का मरा, तो उसका पोस्टमार्टम करने के लिए सब जन गए थे। उसमें से कुछ लोग थे पीने वाले, उन लोग ने बोले कि बोले हमको दारू मांगता करके बोले, नहीं क्या। तो इनको पूछे, बोले तुम लोग पियेंगे क्या, तो ये बोले नहीं, बोले मैं तो नहीं पीऊँगा। बोले 2 जन मांग रहे, उनको लाके दो। बोले हम इसमें से 3 जन तो नहीं पीएंगे। तो आदमी ने बोला जब तुम 3 जन नहीं पी रहे तो मैं 2 जन के लिए क्या लाके दूँ। बोले मैं कुछ नहीं लाके देता। बोले प्रभु को यही धन्यवाद करती। मेरे को तो इतना टेंशन आ रहा था कि ये कल पोस्टमार्टम करने गए तो ये पीते के क्या, वो बॉडी का चिरफाड़ करने के लिए, लेकिन प्रभु ने वो चीज़ से उनको दूरी किया। इसके लिए प्रभु को, मेरे जीवन में प्रभु ने जो महान कार्य किया, इसके लिए प्रभु को मैं कोटि कोटि धन्यवाद करती। एक पैर में बहुत दर्द हो रहा था, तो थोड़ा होने का दर्द, बैठने की और थोड़ा ऐसे चलने की, तभी भी दर्द होने का। तो मैं ध्यान नहीं दी, मैं बोली ऐसा रोज़ बैठते हम लोग, इसके लिए दर्द हो रहा है ऐसा सोचने की मैं। तो वो दर्द बढ़ते ही गया। फिर अभी मेरे को इतना दर्द होने लग गया, क्या मतलब ऐसी चलने की तो लंगड़ के चलने को होने लगा मेरे को। इतना ऐसा ठनका मारने का, पूरा नीचे एड़ी में से तो यहाँ ऊपर तक ठनका मारने का, चले भी नहीं जाने का। बैठने की तो पैर में मूंगिया भर जाने की, और दुखने की वजह से ज़्यादा ही दुखने लग गया। मैं मामी के पास आई, उनको बताई कि मैं आप लोग उपास की प्रेयर चल रही थी, उपास प्रार्थना, तब से मेरे पैर में दर्द है। तो मैं बोले अभी ज़्यादा बढ़ गया। तो मामी ने उसी दिन मेरे को तेल लगा के प्रे किए, और दूसरे दिन तो मेरे को दुखना मतलब मालूम ही नहीं पड़ा कि दुख रहा कि नहीं दुख रहा। मैं भूल भी गई, वो मेरे को याद ही नहीं रहा कि मेरा पैर भी दुख रहा था नहीं क्या। और फिर आज मैं प्रेयर आई तो मामी ने बोले दुखने का, तब मेरे को याद आया कि मेरा दुखना तो चले गया है ही नहीं, 2-3 दिन से दुखना मतलब अभी तक। इसके लिए प्रभु को कोटि कोटि धन्यवाद करते हैं। सताई की बहुत सबसे बड़ी अद्भुत गवाही है उनके पति के लिए। बोले वो क्या बोले थे, लॉली बोलूं नहीं ना। अच्छा, तो ऐसे ही बैठे थे टीवी देखते हम लोग, तो मेरे को बोलने लगे कि तुम लोग बाइबल पढ़ते, वचन पढ़ते, तो मेरा भी दिल होता है कि मैं वचन पढ़ूँ, बाइबल पढ़ूँ। तो मैं बोली पढ़ो, उसमें क्या होता है, बोलते कुछ होएगा नहीं। बोले कुछ भी नहीं होएगा। तो बोलते मेरा टाइम पास नहीं होता, मोबाइल देख देख के भी कंटाला आ जाता। तो बोलते अभी मैंने बाइबल पढ़ेगा। तो बोले ठीक है पढ़ो। मैं बोली प्रभु को उतना धन्यवाद मिले, उतनी बुद्धि मिलेगी, इसके लिए प्रभु का धन्यवाद। दिन जल्दी से जल्दी आने मांगता है कि बाइबल पढ़े। धन्यवाद प्रभु। हंसा ताई, उसके बच्चे वो पिंकेश, नलिनी, अभी इन लोग का पूरा परिवार है प्रार्थना करते हैं। सुबह भी मैं उनको बताती सुबह में प्रार्थना करो, एक वचन पढ़ो, तो वैसा हम लोग करते हैं। पर बोले और उनके आदमी की भी, जो उनके आदमी मेरे देवर है, उनकी भी दारू बहुत यानी बहुत 100 में से 90 तो ख़त्म हो गई, 90% कम हो गई उनकी दारू। जो थोड़ी सी रह गई है वो भी छूट जाएगी। प्रभु यीशु को धन्यवाद, क्योंकि वो महान है परमेश्वर, वो सब कुछ करने वाला है। और वो जो प्रार्थना में
कभी नहीं बोले तो कभी हम लोग प्रार्थना करने तो कभी आके बैठने के लिए नहीं, इनको बोले कि हमेशा कुछ नहीं उनके लिए प्रार्थना करेंगे अपन, वो उतना भी करेंगे। तो अभी वो खुद होके बोलने लगे, बच्चों को प्रार्थना में तो कभी रोके नहीं उन्होंने कि प्रार्थना करने के लिए इसलिए, लेकिन अभी वो खुद बोल रहे कि मैं बाइबल पढ़ूँ क्या, मेरी इच्छा हो रही है इसी बात, कुछ होएगा। अरे मैं बोली उनको बोलो बाइबल पढ़ने से कुछ होएगा नहीं, उलट बहुत अच्छा होएगा, जो अभी है उससे भी अच्छा होएगा। इसके लिए प्रभु को धन्यवाद करती हूँ कि सच में प्रभु एक इंसान अगर घर में है जो प्रभु यीशु की प्रार्थना कर रहा है, उसकी रात दिन सेवा कर रहा है, उसके वचन सुन रहा है, तो प्रभु एक जन के वजह से पूरे घर का और परिवार का उद्धार करता है। इसलिए प्रभु ने वचन हमारे जीवन में, इनके जीवन में पूरा करके दिखा रहा है और ये पूरा करके दिखाएगा परमेश्वर। इसलिए तुझे धन्यवाद, प्रभु यीशु को धन्यवाद करती हूँ, उसको सच में मैं मान महिमाओं से सबसे प्रथम स्थान देती हूँ। प्रभु सच में हमारे मुंह की प्रार्थना सुनता है, प्रभु हमारी हर बातों को सुनकर हमें आशीर्वादित करता है। प्रभु ने जब पहले दिन 40 दिन के उपवास से हम हर वक्त यही याद करते हैं कि जिस टाइम हमारे घर में 40 दिन के पहले उपवास चालू हुए थे, पहला उपवास मेरे घर से हुआ था, तब ये सब बहनें आई थी और प्रभु ने सच में तब उस प्रार्थना किए थे, पास्टर ने उससे वचन निकाले थे, ऐसे ही प्रार्थना करते थे वचन, तो तभी यही वचन था, परमेश्वर ने यही वचन कहा था कि मैं अब तुम्हारे साथ वस्ती करना चाहता हूँ, यहाँ पर तुम्हारे साथ और तुम्हारे बीच में रहना चाहता हूँ। तो इसलिए प्रभु को धन्यवाद। उस दिन से हम महसूस करते हैं कि परमेश्वर हमारे साथ है हर वक्त हर पल, क्योंकि यहाँ पर अद्भुत अद्भुत कार्य कर रहा है परमेश्वर। और भी कुछ हमें कमी घटी है और बहुत कमी घटी है हमें कि हम प्रभु के लायक नहीं है, उसके योग्य नहीं है, पर प्रभु हमें बनाएगा उसके योग्य, इन बहनों को भी बनाएगा, इनके परिवार का भी उद्धार करेगा और हर एक घुटना इनके आगे टिकेगा प्रभु के आगे। इसलिए प्रभु को धन्यवाद करती हूँ, सबसे ज़्यादा मान महिमा गौरव मैं प्रभु को ही देती हूँ और उसके नाम से मैं इधर बैठती हूँ। प्रभु को पैसे गौर हाँ 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 प्रभु ने मुझे आज का दिन निकाला तो धन्यवाद करता है शुरू यस यस मुझे प्रार्थना करने का सिखाया। आमीन हालेलुया संडे की प्रार्थना धन्यवाद धन्यवाद करता है हमारी सब कुछ चलता है, हमारी रुकावट नहीं आने दिया। हमारी रुकावट नहीं आने दिया। धन्यवाद करता है इसको। धन्यवाद। होतं नाव काय होतं के वचन? परमेश्वर माझा मेंढपाळ. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आता त्याच्या पुढची ओळ काय दिली, त्याच्या पुढचं वचन काय आहे? देव मेरा चरवा आहे. नाही मराठी तो मला हिरव्यागार कुरणात. नाही परत परमेश्वर माझा मला काय उणे पडणार. आमेन आमेन. आम्ही आज ही ओळ बघणार आणि हे वचन बघणार. तो मला काही गुन्हे काय लिहिलं, मला काही गुन्हे पडणार नाही. हालेलुया. स्तोत्र करता दावीद राजा बोलतो, मला काही गुन्हे पडणार नाही. ही ओळ, या ओळीमध्ये ह्या वचनामध्ये पूर्ण विश्वास आहे. त्याची खात्री आहे आणि हा विश्वास आम्हाला बघायचा आहे. या वचनातला विश्वास बघायचा आहे. वचन आम्हाला सांगतो तुला उन्हे पडू देणार नाही. माणसाला उन्हे पडू देणार नाही म्हणजे तुला कुठल्याही परिस्थितीत तुझी कुठलीही गरज अशी ठेवणार नाही की ती मी भागवू शकत नाही किंवा ती भागवली जाणार नाही. अशी कुठलीही गरज मी ठेवणार नाही. तुला कुठल्याही गोष्टीचं उन्ह ठेवणार नाही, उन्ह पडू देणार नाही. माणसाच्या जीवनामध्ये आम्ही जीवन जगतो, आमच्या जीवनामध्ये अनेक गरजा असतात. आम्हाला कशाची ना कशाची गरज लागते आणि कशाची ना कशाची उणीव असते. आमचं मन, आमचं जीवन ह्या जगामध्ये, ह्या दुनियेमध्ये कधीच तृप्त नसतं, समाधानी नसतं. आम्ही विचारच करत असतो आम्हाला हे पाहिजे होतं, हे असतं तर बरं झालं असतं, म्हणजे माझं जीवन सुखी झालं असतं. ही गोष्ट माझ्याजवळ असती तर हे बरं झालं असतं. हे टेन्शन, ही अडचण, हा आजार माझ्यापासून दूर गेला असता तर म्हणजे मी संतुष्ट झाले असते, आनंदी झाला असतो. पण अशा काही गरजा
या जगाद्वारे, ह्या आमच्या शक्तीद्वारे पूर्ण होऊ शकत नाही. आणि त्या गरजा फक्त, त्या इच्छा फक्त आमचा परमेश्वरच पुरवू शकतो. आमच्या काही मनोकामना, आमच्या काही योजना, आमचे काही संकल्प हे परमेश्वरच पूर्ण करू शकतो. पण आम्ही वचन वाचलं, मला काही उणे पडणार नाही, त्याच्या अगोदर काय लिहिलेलं आहे? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. परमेश्वर माझा मेंढपाळ असला पाहिजे. जर देवाला मी मेंढपाळ समजलो, देवाला मी शरण गेलो, देवाला माझा उद्धार करता आणि मेंढपाळ समजलो, देव माझा रक्षक आणि ढाल, देव माझी प्रत्येक गरज पुरवणारा, देवाला जर आम्ही उंच स्थान दिलं, प्रथम स्थान दिलं, जर आम्ही त्याला शरण गेलो, तर तो आमच्या सर्व मनोकामना, सर्व इच्छा पूर्ण करू शकतो. आणि जर आम्हाला सर्व इच्छा पूर्ण करून घ्यायच्या असतील, तर त्याला आम्ही आज आमचा मालक, अधिकारी आणि आमचा मेंढपाळ म्हणून आम्ही ग्रहण केलं पाहिजे. नीतिसूत्र अध्याय 3:6 मध्ये लिहिलेलं आहे, तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तू आपल्या सर्व मार्गामध्ये त्याचा आदर कर. तू आपल्या सर्व कामामध्ये, सर्व परिस्थितीमध्ये त्याला उंच कर. म्हणजे तू आपल्या सर्व संकट असो, अडचण असो, दुःख असो, त्याचा आदर कर, म्हणजे त्याची इच्छा पूर्ण कर, म्हणजे तो तुला त्यातून मार्ग काढेल. बेटे, तुला त्याला माहिती आहे, तुझ्या शरीरातील अवयव माहिती, स्नायू, हड्डीची त्याला ओळख आहे, पेशींची त्याला ओळख आहे. तुझ्या जीवनात येणारी प्रत्येक गरज, तुझ्या जीवनात घडणारी प्रत्येक घटना त्याला माहिती आहे. तुझ्या जीवनात येणारं संकट, तुझ्या जीवनात येणारा आजार, तुझ्या जीवनात येणाऱ्या अडचणी या परमेश्वराला दिसतात. तुला येणाऱ्या आयुष्यामध्ये, तुला येणाऱ्या दिवसांमध्ये, तुला लागणाऱ्या गरजा, तुझ्या आवश्यकता ह्या परमेश्वराला माहिती आहे. पण तो अशा सर्व गरजा पुरवू शकतो. त्या गरजा पूर्ण करण्यासाठी, आमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्याला आमचा संरक्षक करण्यासाठी, त्याला आमचा मेंढपाळ करण्यासाठी त्याला आम्हाला शरण गेलं पाहिजे. त्याला आमचा मालक, अधिकारी आणि त्यालाच आमचा देव मानला पाहिजे. स्तोत्र संहिता 68:19 मध्ये लिहिले, प्रभू धन्यवादित असो, तो प्रतिदिनी आमचा भार वाहतो. प्रत्येक सकाळी तो आम्हाला, आपण मागच्या आठवड्यात बघितलं, प्रत्येक काय धन्यवादित असो, तो प्रतिदिनी आमचा भार वाहतो. प्रभू धन्यवादित असो, तो प्रतिदिनी आमचा भार प्रति दिवशी आमचा भार वाहतो. बेटा बेटी, तू भार वाहत नाही, तू कष्ट करत नाही, देव आमचे तारण आहे. तो तुला सहाय्य करतो, तो तुझा भार वाहतो, तो तुला उठवतो, तुला जाग देतो, तुला जिवंत ठेवतो. तुला खात्री आहे का सकाळी उठण्याची? रात्री झोपतो तू, आम्ही झोपतो, आम्हाला खात्री नसते, पण तो जाग देतो, आम्हाला उठवतो, आम्हाला जीवन देतो, आम्हाला जिवंत ठेवतो. तो आम्हाला त्रास देण्यासाठी जिवंत ठेवत नाही, तो आम्हाला कुठल्या अडचणीमध्ये राहण्यासाठी जिवंत ठेवत नाही, तो आम्हाला कुठल्या टेन्शन मध्ये जगण्यासाठी जिवंत ठेवत नाही. तो प्रतिदिन तू आमचा भार वाहतो. वचन दिले, प्रतिदिन तुझा भार. तू कशाला तुझा भार घेऊन फिरतेस? कष्टी आणि भाराक्रांत जन हो माझ्याकडे या, मला मेंढपाळ म्हणून ग्रहण करा. हे वचन कुठे गेली? हे देवाचे शब्द कुठे गेले? तो प्रतिदिनी आमचा भार वाहतो, तुझा भार वाहतो. देव तुझा भार वाहतो. देव म्हणतो ना, सकाळी देव काय करतो? उठवतो. तुझ्या ओझ नाही टाकत, तुझं ओझ तो घेतो. त्याच्याकडे देण्यासाठी भरपूर आहे.
प्रत्येक सकाळी तो आम्हाला देत असतो, पण आम्हाला ग्रहण केलं पाहिजे, आम्हाला त्याच्याजवळ बसलं पाहिजे. त्याने आमच्या जीवनात, आमच्या आयुष्यात, आमच्या आयुष्यासाठी, आमच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या योजना त्याने आम्हाला केलेल्या, त्याचे प्लॅन आमच्यासाठी आहेत. त्याच्या कल्पना आमच्यासाठी चांगल्या चांगल्या आहेत. पण अनेक वेळा आम्हाला त्याच्या योजना, त्याचे प्लॅन, त्याचे स्वप्न, त्याच्या इच्छा आम्हाला समजून येत नाही. उदाहरणच घ्यायचं असलं, जेव्हा एखादं बाळ जन्माला यायचं असतं त्यावेळेस त्याचे आई वडील काय करतात? त्या बाळाला जन्माला येण्यासाठी मोठ्या हॉस्पिटलमध्ये नाव नोंदणी करतात, त्याला लागणाऱ्या वस्तू घरात घेऊन येतात, त्याचा पाळणा, त्याचं ड्रायपर, त्याचं खाणं, त्याचं पिणं, त्याच्या खाण्याची लिस्ट तयार करतात. एवढ्या महिन्यात याला हे दिलं पाहिजे, ते दिलं पाहिजे, अनेक उपाययोजना त्याला जन्म घेण्याच्या अगोदर आई वडील करतात, पालक करतात. त्याच्यासाठी शाळा, त्याला मी या शाळेत टाकल, त्याला मी असं करील, त्याला मी हे घेईल, त्याला मी ते घेईल, त्याच्यासाठी मी एवढे पैसे ठेवले, त्याच्यासाठी मी अशा अशा काही गोष्टी ठेवल्यात. हा पालक, हा आई वडील त्या बाळासाठी योजना करून ठेवतात. तसा आमच्या परमेश्वराने, तो स्वर्गीय पिता आहे, त्याने आमच्यासाठी ती योजना करून ठेवतात. पण त्याच्या योजना, त्याचा आशीर्वाद आम्हाला डोळ्यांनी दिसत नाही. जरी ते डोळ्यांनी दिसत नसले तरी ते आपण विश्वासाने प्राप्त केलं पाहिजे. विश्वासाने प्राप्त करणं म्हणजे अध्याय 11 मधलं एक वचन. खात्री पाहिजे आम्हाला, त्या वचनावर आम्हाला खात्री पाहिजे, वचनावर आम्हाला विश्वास. इब्री अध्याय 11 मधले एक, तो मला काही उणे पडू देणार नाही, म्हणजे आम्हाला त्या वचनामधला विश्वास. व देव आम्हाला काय म्हणतो? मी बेटी तुला ऊन पडू देणार नाही, कमी पडू देणार नाही तुझ्या जीवनात, तुझ्या परिवाराला, तुझ्या कामाला, तुझ्या धंद्याला, तुझी इच्छा, तुझ्या स्वप्नामध्ये मी कधी कमतरता पडू देणार नाही. म्हणून आम्हाला जरी देवाचा आशीर्वाद, देवाची योजना आम्हाला डोळ्यांनी दिसत नसली तरी ती आम्हाला विश्वासाने प्राप्त केली पाहिजे, विश्वासाने बघितले पाहिजे. शास्त्र आम्हाला काय सांगतं? इब्री अध्याय 11:1, विश्वास हा अशा झालेल्या गोष्टी विषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. खात्री पाहिजे न दिसणाऱ्या गोष्टी विषयीची. आज काळजी का करतेस तू? विश्वासाबद्दल सांगितलंय, खात्री. विश्वास हा न दिस काय? विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टी विषयी. अरे तू जी आशा धरलीस, ती आशा, ती इच्छा मला माहितीये, तुझं स्वप्न मला माहितीये, तुझी योजना मला माहितीये. भरोसा ठेव. तुझ्या आशेची मी निराशा करणार नाही. तुला डोळ्याने जे दिसतं त्याच्यावर विश्वास ठेवू नको. खात्री काय लिहिलंय वाचनामध्ये? विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीविषयी. तुला आज माझा आशीर्वाद, तुला आज माझे मार्ग, आज मी तुझ्यासाठी जे काही तयार केले, योजना तयार केली, ती तुला दिसणार नाही डोळ्याने, पण तुला त्याची खात्री पाहिजे. खात्री ठेव. आणि जोपर्यंत तुला खात्री येत नाही तोपर्यंत तुला विश्वास येत नाही. 2 करिंथ अध्याय 5-7 मध्ये लिहिलेलं वचन आहे, देव बोलतो आम्ही विश्वासाने, संत पौल आम्हाला सांगतो त्या पत्राद्वारे, आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसतं त्याप्रमाणे आम्ही चालत नाही. आम्हाला विश्वासाने 2 करिंथ अध्याय 5-7 आम्ही विश्वासाने आम्हाला चालायचंय. डोळ्यांना बरंच काही दिसतं. डोळ्यांना आम्हाला असं दिसतं की हा माझा रोग बरा होऊ शकत नाही आता,
आता हा रोग मला शेवटपर्यंत मला मारून टाकील, मातीतच घेऊन जाईल. हे डोळ्यांना दिसतं, डोळ्यांना डॉक्टरचे रिपोर्ट दिसतात, डॉक्टरांना रिपोर्ट दिसतात. आम्ही त्या रिपोर्टला घाबरतो. डोळ्यांना कर्ज दिसतं, आता हे कर्ज मला मारून टाकील, हे कर्ज मला बुडवून टाकील, या कर्जामध्ये मी आता बाहेर पडू शकत नाही. या डोळ्यांना दिसतंय. ही माझी अवस्था, ही माझी परिस्थिती, ही माझी दरिद्रता, ही माझी गरिबी, ही कधी बदलेल का? माझा नवरा कधी सुधरेल का? हे डोळ्याला दिसतंय आणि सैतान त्याच गोष्टी आम्हाला दाखवत राहतो. बघ, हा कधी सुधारणार नाही आणि याच्यामध्ये कधी सुधारणार होणार नाही. सैतान आम्हाला डोळ्यांनी दाखवतो, पण वचन आम्हाला काय सांगतं? संत पौल आम्हाला काय सांगतो? आम्ही विश्वासाने चालतो, आम्ही डोळ्यांनी दिसतं त्याप्रमाणे चालत नाही. आम्हाला डोळ्याने बरंच काय दाखवेल सैतान, पण आम्हाला विश्वास पाहिजे, आम्हाला आशा धरलेल्या गोष्टीविषयी भरोसा पाहिजे आणि डोळ्यांना न दिसणाऱ्या गोष्टीविषयी आम्हाला खात्री पाहिजे. खात्री पाहिजे आम्हाला त्या देवावर, भरोसा पाहिजे त्या देवावर, तरच विश्वास तुमचा कार्य करेल. शताधिपती होता, त्याचा चाकर आम्ही हा दृष्टांत बऱ्याच वेळा वाचला. एक शताधिपती नव्या करारामध्ये, शताधिपती कुठला अध्याय तो? 8 मत्ती 8 मधला 8 नका वाचू, फक्त माहितीसाठी दिल्यानंतर आपल्याला वाचायचं आहे. एक शताधिपती रोमी सरकारामध्ये एक सेनापती तो होता, त्याच्या हाताखाली बरीच लोक होती. श्रीमंत होता, पण त्याचा चाकर, त्याचा नोकर आजारी पडला असताना पैशावाला होता, धनिक होता. अनेक औषधे केले, अनेक डॉक्टर केले, वैद्य केले, झाडपाला केला, पण कुठल्याही गोष्टीने त्याला बरं वाटलं नाही, बरा झालं नाही, त्याला आरोग्य मिळालं नाही. मग त्याला कुणीतरी येशू विषयी सांगितलं. रोमी सरकार येशूच्या विरुद्ध, ख्रिस्ताच्या विरुद्ध, पण तो रोमी सरकारचा विचार न करता, लोकांचा विचार न करता तो येशू ख्रिस्ताजवळ गेला, त्या मेंढपाळाजवळ गेला. त्याला समजलं की याचं सामर्थ्य काय आहे, याने अनेक लोकांना बरे केले, त्याच्याकडे परमेश्वराने दिलेले अधिकार आहे. त्याने विश्वास ठेवला आणि येशू ख्रिस्ताला शरण गेला. त्या शताधिपतीने आपला नोकर बरा होण्यासाठी येशू ख्रिस्ताला विनंती केली. आमच्या मेंढपाळाचं, आमच्या येशू ख्रिस्ताचं, आमच्या देवाचं एक वैशिष्ट्य आहे, योहान आदेश 6:37, जे त्याला शरण येतात त्यांना तो कधी आकलून देत नाही आणि नाराज होऊन कधी माघारी पाठवत नाही, घालवून नाही देतो. योहान आदेश 6 मधलं 37 वचन, पिता जे मला देतो तीच लोक माझ्याकडे येतात आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालून देणार नाही. पिता जे मला देतो, आज पित्याने येशू ख्रिस्ताला आम्हा लोकांना दिलेलं आहे. येशू ख्रिस्ताच्या हातात आज परमेश्वराने आमचं जीवन येशू ख्रिस्ताच्या हातात दिलेलं आहे. म्हणून येशू ख्रिस्त काय बोलतो? पिता जे मला देतो ते माझ्याकडेच येतील, आम्ही त्या देवाकडे चाललोय. मग ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालून घेणार. जो माझ्याकडे येतो, आम्ही येशू ख्रिस्ताकडे आलो, शरण आलोय, आमची अवस्था घेऊन, आमची परिस्थिती, आमच्या निराशा घेऊन, आमचे संकट घेऊन, आमच्या मेंढपाळाकडे आलोय. पण जो मला शरण येतो, जो माझ्याकडे येतो, मी त्याला मुळीच घालून देणार नाही, मी त्याला नाकारणार नाही, मी त्याला नाराज करणार नाही. म्हणून त्याने शताधिपती त्याच्याकडे आला. त्याचा विश्वास असो किंवा नसो, तो प्रार्थना करणारा असो किंवा नसो, तो देवाला मानणारा असो किंवा नसो, पण तो शरण आला आणि येशू ख्रिस्त त्याच्या बरोबर निघाला. येशू ख्रिस्ताचं वचन, येशू ख्रिस्त बोलला तर मी घालून नाही देत, कुणाला नाराज करत नाही, जो माझ्याकडे येतो. आजही आम्हाला त्याच्याकडे गेलं पाहिजे. आजही त्या शताधिपती सारखा आम्हाला विश्वास दाखवला पाहिजे. तो येशू ख्रिस्त निघाला त्याच्या बरोबर. मग शताधिपतीने काय बोलावं, त्या रोमी सैनिकांनी काय बोलावं?
गुरुजी तुम्ही माझ्या घरी यावे अशी माझी योग्यता नाही. आमची तरी योग्यता आहे का आमचा येशू ख्रिस्त आमच्या घरात येण्याची? आमचं तरी घर तसं देवासारखं राहते का? आमचं तरी मन देवासारखं आहे का? आम्ही तरी देवासारखं राहतो का? तो शताधिपती म्हणाला माझ्या घरी यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला माझा चाकर बरा होईल. मत्ती अध्याय 8. किती नम्र झाला, त्याने कबूल केलं माझं घर आणि मी तुझ्या योग्यतेचा नाही प्रभू येशू, तू फक्त शब्द बोल, तुझ्या शब्दाने माझा चाकर बरा होईल. आमच्या लोकांचा, काही लोकांचा असाच विश्वास आहे. पास्टर प्रार्थना करा, ताई माझ्यासाठी प्रार्थना करा, भाऊ माझ्यासाठी प्रार्थना करा. तुमच्या प्रार्थनेने, तुमची प्रार्थना म्हणजे येशूच्या नावात केलेली प्रार्थना, येशूच्या नावामध्ये मी बरा होईल, मी बरी होईल, माझ्यासाठी प्रार्थना करा. प्रभू येशूने त्याचा विश्वास बघितला आणि तिथूनच त्याला बोलला जा तुझा चाकर बरा झाला. आणि खरंच तिकडे चाकर बरा झाला. त्याने विश्वास ठेवला. तयार करतात एवढ्या महिन्यात याला हे दिलं पाहिजे, ते दिलं पाहिजे, अनेक उपाययोजना त्याला जन्म घेण्याच्या अगोदर आई वडील करतात, पालक करतात. त्याच्यासाठी शाळा, त्याला मी या शाळेत टाकल, त्याला मी असं करीन, त्याला मी हे घेईन, त्याला मी ते घेईन, त्याच्यासाठी मी एवढे पैसे ठेवले, त्याच्यासाठी मी अशा काही गोष्टी ठेवल्यात. हा पालक, हा आई वडील त्या बाळासाठी योजना करून ठेवतात. तसा आमच्या परमेश्वराने, तो स्वर्गीय पिता आहे, त्याने आमच्यासाठी ती योजना करून ठेवतात. पण त्याच्या योजना, त्याचा आशीर्वाद आम्हाला डोळ्यांनी दिसत नाही. जरी ते डोळ्यांनी दिसत नसले तरी ते आपण विश्वासाने प्राप्त केलं पाहिजे. विश्वासाने प्राप्त करणं म्हणजे इब्री अध्याय 11 मधलं एक वचन. खात्री पाहिजे आम्हाला, त्या वचनावर आम्हाला खात्री पाहिजे, वचनावर आम्हाला विश्वास. इब्री अध्याय 11 मधले एक, तो मला काही उणे पडू देणार नाही, म्हणजे आम्हाला त्या वचनामधला विश्वास. देव आम्हाला काय म्हणतो, मी बेटी तुला उण पडू देणार नाही, कमी पडू देणार नाही तुझ्या जीवनात, तुझ्या परिवाराला, तुझ्या कामाला, तुझ्या धंद्याला, तुझी इच्छा, तुझ्या स्वप्नामध्ये मी कधी कमी तरता पडू देणार नाही. म्हणून आम्हाला जरी देवाचे आशीर्वाद, देवाची योजना आम्हाला डोळ्यांनी दिसत नसली तरी ती आम्हाला विश्वासाने प्राप्त केली पाहिजे, विश्वासाने बघितले पाहिजे. शास्त्र आम्हाला काय सांगतं, इब्री अध्याय 11:1, विश्वास हा अशा झालेल्या गोष्टी विषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. खात्री पाहिजे न दिसणाऱ्या गोष्टी विषयीची. आज काळजी का करतेस तू? विश्वासाबद्दल सांगितलंय, खात्री. विश्वास हा न दिस काय, विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टी विषय. अरे तू जी आशा धरलीस, ती आशा, ती इच्छा मला माहितीये, तुझं स्वप्न मला माहितीये, तुझी योजना मला माहितीये. भरोसा ठेव. तुझ्या आशेची मी निराशा करणार नाही. तुला डोळ्याने जे दिसत त्याच्यावर विश्वास ठेवू नको. खात्री काय लिहिलंय वाचनामध्ये? विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीविषयी. तुला आज माझा आशीर्वाद, तुला आज माझे मार्ग, आज मी तुझ्यासाठी जे काही तयार केले, योजना तयार केली, ती तुला दिसणार नाही डोळ्याने, पण तुला त्याची खात्री पाहिजे. खात्री ठेव. आणि जोपर्यंत तुला खात्री येत नाही तोपर्यंत तुला विश्वास येत नाही. 2 कोरिंथ अध्याय 5-7 मध्ये लिहिलेलं वचने देव बोलतो, आम्ही विश्वासाने, संत पौल आम्हाला सांगतो त्या पत्राद्वारे,
आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसतं त्याप्रमाणे आम्ही चालत नाही. आम्हाला विश्वासाने 2 Corinthe अध्याय 5:7 आम्ही विश्वासाने आम्हाला चालायचंय. डोळ्यांना बरंच काय दिसतं. आम्ही डोळ्यांना आम्हाला असं दिसतं की हा माझा रोग बरा होऊ शकत नाही. आता हा रोग मला शेवटपर्यंत मला मारून टाकील, मातीतच घेऊन जाईल. या डोळ्यांना दिसतं. डोळ्यांना डॉक्टरचे रिपोर्ट दिसतात. डॉक्टरांना रिपोर्ट दिसतात. आम्ही त्या रिपोर्टला घाबरतो. डोळ्यांना कर्ज दिसतं. आता हे कर्ज मला मारून टाकील, हे कर्ज मला उडवून टाकील, या कर्जामध्ये मी आता बाहेर पडू शकत नाही. या डोळ्यांना दिसतंय. ही माझी अवस्था, ही माझी परिस्थिती, ही माझी दरिद्रता, ही माझी गरिबी, ही कधी बदलेल का? माझा नवरा कधी सुधरेल का? हे डोळ्याला दिसतं. आणि सैतान त्याच गोष्टी आम्हाला दाखवत राहतो. बघ हा कधी सुधारणार नाही आणि याच्यामध्ये कधी सुधारणार होणार नाही. सैतान आम्हाला डोळ्यांनी दाखवतो. पण वचन आम्हाला काय सांगतं? संत पौल आम्हाला काय सांगतो? आम्ही विश्वासाने चालतो, आम्ही डोळ्यांनी दिसतं त्याप्रमाणे चालत नाही. आम्हाला डोळ्याने बरंच काय दाखवेल सैतान, पण आम्हाला विश्वास पाहिजे. आम्हाला आशा धरलेल्या गोष्टीविषयी भरोसा पाहिजे आणि डोळ्यांना न दिसणाऱ्या गोष्टीविषयी आम्हाला खात्री पाहिजे. खात्री पाहिजे आम्हाला त्या देवावर, भरोसा पाहिजे त्या देवावर. तरच विश्वास तुमचा कार्य करेल. शताधिपती होता, त्याचा चाकर आम्ही हा दृष्टांत बऱ्याच वेळा वाचला. एक शताधिपती नव्या करारामध्ये, शताधिपती कुठला अध्याय तो? 8 मत्ती 8 मधला 8 नका वाचू, फक्त माहितीसाठी दिलं, नंतर आपल्याला वाचायचंय. एक शताधिपती रोमी सरकारामध्ये एक सेनापती तो होता. त्याच्या हाताखाली बरीच लोक होती. श्रीमंत होता, पण त्याचा चाकर, त्याचा नोकर आजारी पडला असताना पैशावाला होता, धनिक होता. अनेक औषधे केले, अनेक डॉक्टर केले, वैद्य केले, झाडपाला केला, पण कुठल्याही गोष्टीने त्याला बरं वाटलं नाही, बरा झालं नाही, त्याला आरोग्य मिळालं नाही. मग त्याला कुणीतरी येशू विषयी सांगितलं. रोमी सरकार येशूच्या विरुद्ध, ख्रिस्ताच्या विरुद्ध, पण तो रोमी सरकारचा विचार न करता, लोकांचा विचार न करता तो येशू ख्रिस्ताजवळ गेला, त्या मेंढपाळाजवळ गेला. त्याला समजलं की याचं सामर्थ्य काय आहे, याने अनेक लोकांना बरे केले, त्याच्याकडे परमेश्वराने दिलेले अधिकार आहे. त्यांनी विश्वास ठेवला आणि येशू ख्रिस्ताला शरण गेला. त्या शताधिपतीने आपला नोकर बरा होण्यासाठी येशू ख्रिस्ताला विनंती केली. आमच्या मेंढपाळाचं, आमच्या येशू ख्रिस्ताचं, आमच्या देवाचं एक वैशिष्ट्य आहे. योहान अध्याय 6:37 जे त्याला शरण येतात त्यांना तो कधी आकलून देत नाही आणि नाराज होऊन कधी माघारी पाठवत नाही, घालवून नाही देतो. योहान अध्याय 6 मधलं 37 वचन. पिता जे मला देतो तीच लोक माझ्याकडे येतात आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालून देणार नाही. पिता जे मला देतो. आज पित्याने येशू ख्रिस्ताला आम्हा लोकांना दिलेले आहे. येशू ख्रिस्ताच्या हातात आज परमेश्वराने आमचं जीवन येशू ख्रिस्ताच्या हातात दिलेलं आहे. म्हणून येशू ख्रिस्त काय बोलतो? पिता जे मला देतो ते माझ्याकडेच येतील, आम्ही त्या देवाकडेच आलोय. मग ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालून देणार. जो माझ्याकडे येतो, आम्ही येशू ख्रिस्ताकडे आलो, शरण आलोय. आमची अवस्था घेऊन, आमची परिस्थिती, आमच्या निराशा घेऊन, आमचे संकट घेऊन आमच्या मेंढपाळाकडे आलोय. पण जो मला शरण येतो, जो माझ्याकडे येतो, मी त्याला मुळीच घालून देणार नाही, मी त्याला नाकारणार नाही, मी त्याला नाराज करणार नाही. म्हणून त्याने शताधिपती त्याच्याकडे आला. त्याचा विश्वास असो किंवा नसो, तो प्रार्थना करणारा असो किंवा नसो, तो देवाला मानणारा असो किंवा नसो, पण तो शरण आला आणि येशू ख्रिस्त त्याच्या बरोबर निघाला. येशू ख्रिस्ताचं वचन, येशू ख्रिस्त बोलला तर मी घालवून नाही देत,
कुणाला नाराज करत नाही जो माझ्याकडे येतो. आजही आम्हाला त्याच्याकडे गेलं पाहिजे. आजही त्या शताधिपती सारखा आम्हाला विश्वास दाखवला पाहिजे. तो येशू ख्रिस्त निघाला त्याच्या बरोबर. मग शताधिपतीने काय बोलावं, त्या रोमी सैनिकांनी काय बोलावं, गुरुजी तुम्ही माझ्या घरी यावे अशी माझी योग्यता नाही. आमची तरी योग्यता आहे का आमचा येशू ख्रिस्त आमच्या घरात येण्याची? आमचं तरी घर तसं देवासारखं राहते का? आमचं तरी मन देवासारखं आहे का? आम्ही तरी देवासारखं राहतो का? तो शताधिपती म्हणाला माझ्या घरी यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला माझा चाकर बरा होईल. मत्ती अध्याय 8. किती नम्र झाला, त्यांनी कबूल केलं. माझं घर आणि मी तुझ्या योग्यतेचा नाही प्रभू येशू, तू फक्त शब्द बोल. तुझ्या शब्दाने माझा चाकर बरा होईल. आमच्या लोकांचा, काही लोकांचा असाच विश्वास आहे. पास्टर प्रार्थना करा, ताई माझ्यासाठी प्रार्थना करा, भाऊ माझ्यासाठी प्रार्थना करा. तुमच्या प्रार्थनेने, तुमची प्रार्थना म्हणजे येशूच्या नावात केलेली प्रार्थना. येशूच्या नावामध्ये मी बरा होईल, मी बरी होईल. माझ्यासाठी प्रार्थना करा. प्रभू येशूने त्याचा विश्वास बघितला आणि तिथूनच त्याला बोलला जा तुझा चाकर बरा झाला. आणि खरंच तिकडे चाकर बरा झाला. त्याने विश्वास ठेवला. आशा जी धरून आला होता, विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयी भरोसा आणि त्याला भरोसा होता. त्याने आशा धरून आला होता. काय आशा धरून आला होता? मी येशू ख्रिस्ताकडे गेलो म्हणजे माझा चाकर बरा होईल. आज आम्ही आशा धरली पाहिजे. मी येशूकडे आलो आणि आले म्हणजे माझा रोग, माझे अडचण, माझे त्रास दूर होतील आणि न दिसणाऱ्या गोष्टींविषयी भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. आज त्याला दिसत नव्हतं. बऱ्याच लांब अंतरावर त्याच्या गावाकडे त्या चाकर होता, पण त्याने खात्री बाळगली. येशूने काय बघितलं? त्याचा विश्वास बघितला. जा म्हटला, एवढा मोठा विश्वास मी इस्रायलात पण नाही बघितला. जा तुझा चाकर. आणि तो खरंच तो चाकर बरा झाला. हा या खात्रीने तो घरी गेला तर खरंच तो चाकर बरा झाला. याला म्हणतात आपल्या मेंढपाळावरचा विश्वास. शताधिपतीने डोळ्यांनी बघितलं नव्हतं, पण त्याने विश्वास ठेवला आणि नेमकं त्याच्या विश्वासानुसारच झालं. म्हणून 2 कोरिंथ अध्याय 5-7 वचन आम्हाला सांगतं आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसतं त्याप्रमाणे आम्ही चालत नाही. 2 कोरिंथ अध्याय 5-7. जेव्हा आम्ही आमच्या देवाला, आमच्या येशू ख्रिस्ताला, आमच्या प्रेमळ आणि दयाळू मेंढपाळाला ओळखू, नको, जेव्हा आम्ही आमच्या देवाला ओळखू, आमच्या मेंढपाळाला ओळखू, तेव्हा आम्हाला समजेल की तो आमची किती काळजी घेतो. आमचा मेंढपाळ, आमचा येशू ख्रिस्त आमच्या छोट्या छोट्या लहान सहान गोष्टीची पण काळजी घेतो, पण आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. आमच्या क्षुल्लक गोष्टीविषयी काळजी घेतो. आम्ही आंघोळ करतो, आम्ही बाथरूम मध्ये आंघोळ करतो, आमच्या डोक्याचे किती केस गळतात आणि किती केस जातात ते आम्हाला समजत नाही. येशू ख्रिस्त काय बोलतो लुका अध्याय 21 मध्ये 18 वचन, तरी तुमच्या डोक्याचा एका केसाचाही मी नाश होऊ देणार नाही. आमचा मेंढपाळ बघा किती सुंदर आणि किती महान, थोर, दयाळू आणि आमच्यावर लक्ष ठेवणारा. आमच्या डोक्याची केस पण त्यांनी मोजलेली. मत्ती अध्याय 10:30 मध्ये तुझ्या डोक्याचा केस मी मोजून ठेवलेला आहे. त्या केसाचा कोणीही नाश करू शकत नाही माझ्याशिवाय. माझ्या परवानगीने कुठला कोणी तुझ्याकडे व्यक्ती, कुणीच सैतान, कुठला कोणी विरोधी तुझ्याकडे येऊ शकत नाही. हा काय लिहिलंय 21:18 किंवा मत्ती 10:30 दोन्ही पैकी कुठलंही वचन वाचा. हा काय कुठला अध्याय तुमच्याकडे? हा वाचा 10:30. तुमच्या डोक्यावरचे सर्व केस देखील मोजलेले आहेत. आमेन. आमच्या डोक्यावरचे सर्व केस देवाने मोजलेले आहे.
म्हणून घेऊ आणि नका हा म्हणून घेऊ नका म्हणून घेऊ नका. पुष्कळ चिमण्यांपेक्षा तुमचे मोल अधिक आहे. अरे ह्या चिमण्यासारखं या जनावरासारखं तुमचं मोल मी करून देणार आहे का? तुम्हाला मी मोलाने विकत घेतो. तुमचा एक एक केस माझ्या अधिकारात आहे. लोक 21:18 मध्ये लिहिले तरी तुमच्या डोक्याच्या एका केसाचाही मी नाश होऊ देणार नाही. त्यांनी अग्नीच्या भटीत शद्रक मेषक अभिजनक होते. दानिएल अध्याय 3 मध्ये वाटतं. तरी तुमच्या डोक्याचे एका केसावर काही नाश होणार नाही. त्यांनी या तिघांच्या डोक्याच्या केसालाही अग्नीचा धक्का लागून दिला नाही की वाफ लागू दिली नाही. काळजी घेणारा आमच्या तो केसाची काळजी घेतो तर आमच्या जीवाची का काळजी घेणार नाही? आमच्या केसाला तो एवढं महत्व देतो, मग आमच्या जीवाला तो का महत्व देणार नाही? आमच्या केसाला तो महत्व देतो तर आमच्या जीवाच्या तुकड्यांना का महत्व देणार नाही? अरे हे लेकरू माझ्या जीवाचा तुकडा आहे, हा पती माझ्या जीवाचा तुकडा आहे, ही मुलगी माझ्या जीवाचा तुकडा आहे, हा मुलगा माझ्या जीवाचा तुकडा आहे. यांची तो काळजी घेणार नाही का? आमचा मेंढपाळ काळजी घेणारा म्हणून अशा मेंढपाळाकडे आमचं ओझं टाकायचं. आज कुणी ओझं घेऊन बसायचं नाही. आज कुठलीही भीती मनात बाळगून बसायचं नाही. आज कुठलंही टेन्शन घेऊन आज इथं बसायचं नाही. आज देवाच्या वचनावर लक्ष द्यायचं. आज देवाच्या वचनावर विश्वास ठेवायचा. जरी डोळ्यांनी दिसत नसलं तरी आम्हाला विश्वासाने चालायचंय, विश्वासाने अनुभव घ्यायचा आहे. म्हणून स्तोत्र संहिता आम्हाला काय सांगतो? स्तोत्र संहिता 23 मला काही उणे पडणार नाही. 23 मधलं पहिलं वचन. परमेश्वर माझा मेंढपाळ हा, आहे. कारण की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे म्हणून मला उणे पडू देणार नाही परमेश्वर. आम्ही म्हणतो देवाने मला सर्व काही दिलं, नोकरी दिली, घर दिलं, अन्नधान्य भरपूर दिलं, माझ्या सर्व गरजा सांभाळतो, मला कशाची आज तरी मला कशाची वर्तमान स्थितीत मला कशाची गरज नाही. पण आमची काही लोक उद्याचा विचार करतात, भविष्याचा विचार करतात आणि प्रत्येकाला भविष्याची काळजी वाटते. म्हणून लक्षात घ्या देवाच्या लोकांनो, वचन आम्हाला काय सांगतंय? मला काही उणे पडणार नाही. परमेश्वर आम्हाला सांगतो. अरे तुला आजच काय पडणार नाहीचा अर्थ काय होतो? पडणार नाहीचा अर्थ भविष्य काळ. येणाऱ्या दिवसातही मी तुला काही उणे पडू देणार नाही. काल आज नव्हे तर येणाऱ्या दिवसातही तुला काही उणे पडू देणार नाही. इब्री अध्याय 13:8 मध्ये वचन आहे, येशू ख्रिस्त काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे. जसं त्यांनी तुला काल चालवलं, जसं तुला आज तुझी गरज भागवतो, आज जसं तुझं रक्षण करतो, तसं येणाऱ्या दिवसातही तुझं रक्षण करील, तुझी गरज भागवी, तुला मृत्यूछायेच्या दरीतूनही वाचवी. आमच्या अशा काही गरजा असतात, आमची अशी काही स्वप्न असतात की ती आम्ही पूर्ण करू शकत नाही, की त्या गरजा आम्ही भागवू शकत नाही. त्या गरजा आमच्या आई वडीलही पूर्ण करू शकत नाही, आमच्या घरातले कोणी व्यक्ती पूर्ण करू शकत नाही. तर त्या अशा गरजा असतात, त्या फक्त आमचा मेंढपाळ परमेश्वर माझा मेंढपाळ आहे आणि तो आमचा मेंढपाळच आमची गरज पूर्ण करू शकतो. पण लक्षात ठेवा देवाच्या लेकरांनो, तुमच्या गरजा लोभीपणाच्या नसाव्या, तुमच्या गरजा आवरटपणाच्या नसाव्या, तुमच्या गरजा हेव्याच्या नसाव्या. त्याला मिळालं म्हणजे मला मिळालं पाहिजे, त्याला दिलं म्हणजे त्याच्यापेक्षा दुप्पट मला मिळालं पाहिजे. त्याच्याकडे हा फोन येतो त्याच्यापेक्षा भारी 35,000चा आयफोन मला मिळाला पाहिजे. त्याच्याकडे ही गाडी येते ती त्याच्यापेक्षा मोठी गाडी मला मिळाली पाहिजे. तिचा एक पदरी गाडी येते तर मला 4 पदरी गाड्या मिळाल्या. या हावरटपणाच्या गरजा, लोभीपणाच्या गरजा परमेश्वर कधी पूर्ण करत नाही.
कधी कधी आमच्याकडे सगळं असतं, पण आमच्या मनात कुठंतरी कुठंतरी कमी असल्याची उणीव आम्हाला भासते. नाही, काहीतरी मला कमी. सर्व काही देवाने दिलेलं असतं. आम्ही बोलतो मला सर्व काही देवाने दिलं, माझं सगळं व्यवस्थित चाललंय, पण कुठंतरी आम्हाला कमी भासतं. पण हे कमी का भासतं? हा लोभ आम्हाला कमी भासवतो, ही हाव आम्हाला कमी भासवते. देवाने स्तोत्र संहिता 34:10 मध्ये देवाचं वचन आम्हाला सांगतं, तरुण सिंहासही वान पडते व त्याची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यास कोणत्याही चांगल्या वस्तूची वान पडू देणार नाही, पडत नाही. स्तोत्र 34:10. आम्ही हा सापडलं? स्तुती हो, वाचा. तरुण सिंहासही वान पडते व त्याची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वान पडत नाही. आमेन. अरे तरुण सिंह म्हणजे जंगलचा राजा. या देशाच्या राजाला, या देशाच्या श्रीमंताला, धनिक लोकांना वान पडेल, कमी पडेल, त्यांची उपासमार होईल, त्यांच्यावरही अडचण येईल. पण पुढे काय लिहिलं? परमेश्वराला शरण जाणाऱ्यास कोणत्याही चांगल्या वस्तूची वान पडू देणार नाही. उपासमार तर सोडा, उपासमार होऊ देणार नाही, पण चांगल्या ज्या गोष्टी त्यांना पाहिजे त्या गोष्टीची मी त्यांना कमी पडू देणार नाही. स्तोत्र संहिता 84:11 मध्ये लिहिलंय, जे सात्विकपणे चालतात त्यांना तो उत्तम दिल्या वाचून राहणार नाही. धन्यवाद. आधी स्तोत्र संहिता 23 मधलं पहिलं वचन परत आपण वाचू. मला काही उणे पडणार नाही. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार म्हणून मला काही उणं पडणार नाही. माझ्या ताकदीने, माझ्या पैशाने, माझ्या कामाने नाही, तर परमेश्वर माझा मेंढपाळ असल्यामुळं मला काही उणं पडणार नाही. म्हणजे मला उणं पडणार नाही, म्हणजे जे काही मी देवाकडे मागणार ते देणार असं नाही. परमेश्वर तेच देतो. परमेश्वर आमची अशी गरज पूर्ण करतो की ती अतिशय आम्हाला गरजेची असते. परमेश्वर आमच्या अशी गरज पूर्ण करतो ती आमच्यासाठी चांगली असणारी असते, ते आमच्या भविष्यात आम्हाला चांगले फायद्याचे असणारे असते. आणि आम्ही काय करतो? आम्ही आमच्या काही गोष्टी, आमच्या काही इच्छा पूर्ण नाही झाल्या की मी हट्ट करून, आग्रह करून, जबरदस्तीने 40 दिवस, 21 दिवस, 11 दिवस, 7 दिवस उपवास प्रार्थना करून आम्ही ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण तरी परमेश्वर आम्हाला देत नाही. याचा अर्थ असा नाही कदाचित ती तुमच्यासाठी चांगली नसेल किंवा परमेश्वर आपल्या नियोजित समय ती देणार असेल. आलेलं लक्ष द्यायचं. लक्षात घ्या, परमेश्वर का देत नाही. समजा एखाद्या मुलाने आपल्या आईकडे भाकर मागितली तर आई त्याला लगेच भाकर देते, पण त्याच मुलाने जर सुरी किंवा चाकू मागितला तर ती आई त्याला देते का? त्याला रडू देते. आईला माहिती असतं याला सुरी दिली, याला चाकू दिली तर याचा नाश होईल, याचा घात होईल, म्हणून ती त्याच्या हातात सुरी देत नाही. अशाच काहीतरी आमच्या गरजा असतात, ज्या गरजा, ज्या इच्छा आम्हाला शेवटी घातक ठरणाऱ्या असतात. म्हणून परमेश्वर आमच्या त्या गरजा पूर्ण करत नाही.
अब्राहमाला देवाने सांगितलं, हे परमेश्वराने सांगितलं, अब्राहमा तुला होमार्पण करायचंय. होमार्पण कुठल्या कोकऱ्याचं नाही, बकऱ्याचं नाही, जनावराचं नाही, बैलाचं नाही, तर तुला होमार्पण कोणाचं करायचंय? तुझ्या स्वतःच्या एकुलत्या एक मुलाचं होमार्पण करायचंय. त्याच्यासाठी तुला सिनाई पर्वतावर, मोर्या पर्वतावर तुला होमार्पणासाठी यावं लागेल. उत्पत्ती अध्याय काढायचा 22, 6 वचनापासून 8 वचन आपण वाचणार. अब्राहम निघाला, पहाटेच उठला आणि आपल्या मुलाला इसाकाला घेऊन तो मोर्या पर्वतावर निघाला. वाचा 6 वचनापासून उत्पत्ती 22:6. तेव्हा अब्रामाने होमार्पणासाठी लाकडे घेऊन आपला पुत्र इसाक याच्या पाठीवर ठेवली. होमार्पणासाठी लाकडं घेतली आणि त्याने इसाकाच्या आपल्या मुलाच्या पाठीवर ठेवली. आणि आपल्या हाती विस्त व सुरा घेतला. आपल्या हातात त्याने स्वतःच्या हातामध्ये एक मशाल आणि चाकू घेतला. आणि ते दोघे बरोबर चालले. आणि ते दोघे बरोबर चालत असताना तेव्हा इसाकाने आपला बाप अब्राम यास म्हटले, बाबा. तो म्हणाला, काय म्हणतोस बाळा? त्याने म्हटले, पहा, विस्त व लाकडे आहेत, पण होमार्पणासाठी कोकरू कुठे आहे? आमेन. बाबा, विस्त, अग्नी आणि लाकडं आपल्या जवळ आहे, पण होमार्पणासाठी जे कोकरू पाहिजे, बकरा, कोंबडा, बैल, जनावर, हे कुठे आहे? त्यावेळेस अब्राहम काय त्याला बोलतो? त्यास अब्राम म्हणाला, बाळा, देव स्वतः होमार्पणासाठी कोकरू पाहून देईल. आणि ते दोघे बरोबर चालले. देवाने त्यांना अब्राहम म्हणाला, देव पाहून देईल. अब्राहमाची गरज देवाला माहिती होती, पण अब्राहम देवाच्या आज्ञा पाळत होता. त्याला दिसत होतं माझं नुकसान होतंय, माझ्या मुलाचा नाश होणार आहे, त्याला दिसत होत. पण त्यांनी त्या मुलाच्या नाशाकडे लक्ष दिलं नाही. त्यांनी देवाच्या वचनाकडे लक्ष दिलं आणि म्हणलं, जे काय चाललंय ते देव पाहून घेईल. देवाला माहितीये माझी गरज, पण देवाच्या विरोधात मी जाणार नाही. देवाविषयी मी कुठल्याही बाबतीत संशय घेणार नाही, देवाला कुठलाही प्रश्न विचारणार नाही. अब्राहम दुःखी अवस्थेत चालला होता, पण अब्राहम देवाचे वचन पाळत होता, निघाला होता, सगळं घेऊन निघाला, तयार झाला. परमेश्वरा, ज्या परिस्थितीत तू ठेवतो त्या परिस्थितीत मी तुझे गौरवच करीन, हा तो विश्वास होता त्याच्याजवळ. आमच्याही परिस्थिती, आमच्या आशा आमच्या विरुद्ध असतील, आमच्या मनाच्या विरुद्ध काही गोष्टी आमच्या घडत असतील, आम्हाला वाटत असेल की आमचं नुकसान होणार आहे, पण लक्षात ठेवा, देव आपल्या लेकरांचं नुकसान होऊ देत नाही. त्याने अब्राहमाची गरज काय अब्राहमाची जाणली. अब्राहम गेला, वर गेला. अब्राहमाला म्हटला, थांब, मुलावर हात नको चालू, बघ त्याच्यासाठी एक कोकरा मी ठेवला, त्याच्यासाठी एक येडका ठेवलाय. अब्राहमाने प्रार्थना नव्हती केली आपल्या मुलासाठी, पण अब्राहम त्याची आज्ञा पाळत होता. अब्राहमाला विश्वास होता, अब्राहमाला खात्री होती, अब्राहमाला आशा होती. आशा धरलेल्या गोष्टीविषयी त्याला भरोसा होता की माझा देव माझं नुकसान करणार नाही, आणि जे काय देईल त्याला खात्री होती चांगलंच देईल. म्हणून आम्हाला अब्राहमासारखा विश्वास ठेवायला पाहिजे. अब्राहमाला देवाने एक कोकरा पाहून दिला, एक येडका दिला. अब्राहमाची जी गरज होती देवाने जाणली, ती गरज आमची परमेश्वर जाणील. आमच्यासाठी येशू ख्रिस्त बलिदान दिला. आमचे ओझ त्याच्यावर टाकायचं, आमच्या चिंता त्याच्यावर टाकायचं, अर्पण करायचं. आज आम्ही जे काही मागतो, आम्ही बोलतो आम्ही जे काही मागतो ते सर्वच देव. आपण एक वचन वाचतो 6:32. थोडस राहिलं 10 मिनिट. मत्ती 5 मिनिट. हा, कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात,
कारण तुमच्या गरजा, तुमच्या अडचणी पूर्ण करण्याची धडपड, आमच्या गरजा, आमच्या अडचणी दुसरे लोक करत असतात, ज्यांना देव माहिती नाही ती लोक करत असतात. हा, तुम्हाला या सर्वाची गरज आहे तुमचा स्वर्गीय अरे तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरज आहे ही तुमचा स्वर्गातला देव जाणतो ना. तुम्हाला काय पाहिजे आजच्या परिस्थितीत, आजच्या अवस्थेत तुमचं मन दुःखी काय आहे, कशाबद्दल दुःखी आहे, ते दुःख कशामुळे, ती गरज देव पुरवणार आहे. हा, मग पुढं वाचू. हा, तर तुम्ही पहिले त्याचे राज्य व बस बस शक्ती- परत वाचा ते वचन 32-36. कारण ही सर्व मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय लोक करीत असतात. तुम्हाला या सर्वाची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तुम्ही धडपड करू नका काही गोष्टीमध्ये, जिथं तुमची ताकद काम करत नाही, जिथं तुमचा पैसा काम करत नाही, जिथं तुमची बुद्धी काम करत नाही, तिथं तुम्ही धडपड करू नका. देव म्हणतो ही दुसरी लोक करणार, ज्यांना मी माहिती नाही, ज्यांना येशू माहिती नाही. पण तुम्हाला तुमची सर्व गरज तुमच्या स्वर्गातील पित्याला माहिती. आम्ही म्हणून आम्ही जे काही आग्रहाने मागतो ते परमेश्वराने दिले नाही, तर आम्ही काय बोलतो, देव माझा ऐकत नाही, देवाने माझ्याकडे दुर्लक्ष केलं. आणि जर आम्ही आग्रहाने मागतो आणि ते सर्व दिलं, तर कधी कधी आम्हाला त्या आनंदाऐवजी आम्हाला दुःखच भोगावं लागतं. परमेश्वर देत नाही, लक्षात ठेवा. परमेश्वर तुमच्यावर प्रेम करत नाही म्हणून तुम्हाला देत नाही. परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो म्हणूनच परमेश्वर तुमच्या काही प्रार्थनांचं उत्तर देत नाही. उदाहरण सांगायचं झालं, एक पती पत्नी, त्यांना 2 मुली होत्या. तर म्हणलं आम्हाला 3रा मुलगा पाहिजे. देवाकडे प्रार्थना केली, देवाने 3ऱ्या वेळेस पण मुलगीच दिली. मग त्या दोघांनी आग्रहाने प्रार्थना केली, हट्टाने प्रार्थना केली, उपास केले, अन्न त्याग केला, ज्या नाही त्या गोष्टी केल्या आणि जबरदस्तीने प्रार्थना केली. म्हणलं आता तरी आम्हाला 4था मुलगा होऊ दे. परमेश्वराने त्यांचा हट्ट बघितला, त्यांचा आग्रह बघितला आणि परमेश्वराने त्यांना एक मुलगा दिला. सुरुवातीला त्यांना आनंद वाटला, काही काळ, काही दिवस त्यांच्या आनंदात गेले आणि नंतरचे दिवस त्यांना दुःखाला तोंड द्यावं लागलं. त्यांचं जीवन दुःखात जावं लागलं, कारण जो मुलगा परमेश्वराची इच्छा नव्हती, त्या मुलाला यांनी आग्रहाने मागितला, हट्टाने मागितला आणि तो मुलगा काय करायला लागला, तो मुलगा त्यांचा छळ करायला लागला, तो मुलगा त्यांना मारायला लागला, तो मुलगा दारू प्यायला लागला, तो मुलगा नाही तसा वागायला लागला. या सर्व गोष्टीमुळं त्यांचं जीवन दुःखी झालं. पण हे सर्व त्यांनी त्यांच्या हाताने केलं होतं. त्यांनी आग्रहाने त्या मुलाला मागून घेतलं होतं, प्रार्थना करून घेतले होते. हे देवाच्या इच्छेमुळे नाही झालं. असंच काही लोक क्रेडिट कार्ड, प्रत्येक ठिकाणी क्रेडिट कार्ड नाही ती खरेदी करतात, मोठमोठ्या वस्तू घेतात, जे ऐपत नसेल त्या वस्तू घेतात. पण ज्या वेळेस त्या पैशाची फेड करावी लागते त्यावेळेस लोक दुःखी होतात, लोक रडू लागतात. घेताना त्यांना आनंद वाटतो, पण फेडताना त्यांना दुःख वाटतं. म्हणून स्तोत्रसंहिता 21:1 मध्ये परमेश्वराचं वचन काय बोलतं, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही ऊन पडणार नाही. याचा अर्थ काय, परमेश्वर जे काही देतो त्याच्या इच्छेनुसार देतो, त्यामुळे आम्हाला आनंदच मिळतो. पण जबरदस्तीने आणि हट्टाने आमच्या इच्छेने आम्ही काही मागितलं तर त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागतात. स्तुती हो. इस्रायलाचं पण उदाहरण आहे. अरण्यामध्ये त्यांनी मन्ना मागितली, आग्रहाने त्यांनी मटण मागितलं, मांस मागितलं. देव मन्ना देत होता, स्वर्गदूतांचं अन्न देत होता, स्वर्गीय सामर्थ्याने भरलेले, शक्तीने भरलेले. पण त्यांना मन्ना खाऊन वीट आला. त्यांनी जबरदस्ती केली, मोशेकडे प्रार्थना केली, देवाकडे हट्ट केला आणि मांस मागवू लागले. देवाने ठीक आहे त्यांची प्रार्थना विनंती ऐकली आणि त्या देवाने समुद्रावरून लावे पक्षी पाठवले. गणना अध्याय 13:33-34 मध्ये लिहिलेले, तुम्ही नंतर वाचा. आणि ते मटण रूपाने ते खायला लागले. पण असं घडलं, त्यांचं एक घास तोंडात जातो न जातो
ती लोक पटापट मारायला लागली. ज्या ज्या लोकांनी हट्टाने मागितले, देवाला दोष दिले, ती लोक मारायला लागली. म्हणून देवाच्या लेकरांनो, देवाकडून आपल्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर जबरदस्ती करू नका, जबरदस्तीने आग्रहाने मागू नका, कारण त्या गोष्टी, आग्रहाने मागितलेल्या गोष्टी आशीर्वादित ठरणार नाही. म्हणून आपण आज जे वचन घेतलं, स्तोत्र संहिता 23 मधलं, एक परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही गुण पडू देणार नाही, हे वचन आम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आणि ह्या वचनावर विश्वास ठेवून चालायचं. खरंच परमेश्वर तुमची प्रत्येक गरज भागवणार आहे. ती कुठलीही गरज असू दे, ती गरज परमेश्वर भागवणार आहे. काळजी करायची नाही. तुमच्या डोक्याचा केसही तुमचा नाश होऊ देणार नाही. धन्यवाद. हालेलुया. परमेश्वराने इथपर्यंतच मला आज्ञा केली, त्यानुसार मी चाललो. प्रभूने चालवलं म्हणून धन्यवाद. प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड नावात म्हणतो आमेन. आपण एक छोटीशी प्रार्थना करू. स्तुती हो. हालेलुया. एक छोटीशी प्रार्थना करू. धन्यवाद, धन्यवाद. स्तुती हो, स्तुती हो. देव बापा, ते माझ्या स्वर्गातील पिता परमेश्वरा, तुझं नावाला वंश करतो परमेश्वरा. आज आम्ही तुझ्याजवळ आलो. तू अद्भुत चमत्कार करणारा परमेश्वर, तुझं सामर्थ्य प्रकट कर परमेश्वरा. प्रत्येक लेकराकडे ये परमेश्वरा. आज यांच्या अडचणी सोडव परमेश्वरा. आज यांच्या गरजा भागव परमेश्वरा. तुझ्या मदतीसाठी इथं धाव घेतली प्रभू परमेश्वरा. तुझ्या समोर बसले प्रभू परमेश्वरा. त्यांच्याकडे पहा परमेश्वरा. त्यांचा मेंढपाळ हो परमेश्वरा. त्यांना दुःखाच्या दरीतून दूर कर परमेश्वरा. त्यांना हिरवेगार पूर्णात बसव प्रभू परमेश्वरा. आज या लोकांना तुझ्या हातात सोपवतो परमेश्वरा. प्रत्येकाचं मन तुझ्याकडे मागते परमेश्वरा. प्रत्येकाचा आत्मा तुझ्याकडे व्याकुळ झाला प्रभू. प्रत्येकाला तृप्त कर परमेश्वरा. आशीर्वाद. धन्यवाद. साधू छोटीशी प्रार्थना करू ख्रिस्ताच्या गोड पवित्र नावात मागतो. आमेन, 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 आमेन. स्तुती हो, स्तुती हो, स्तुती हो. बंद कर. हालेलुया प्रभू. हां चल.